नमस्कार मित्रांनो, ज्ञानदर्शन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण फिनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल या विषयावरील काही महत्त्वाची 30 MCQ बघणार आहोत. हा विषय आपल्याला MCOM फर्स्ट सेमेस्टर सेकंडसाठी आहे आणि आपण जी MCQ बघणार आहोत ती CBCS क्रेडिट पॅटर्न 2019 यानुसार बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. पहिला प्रश्न आहे, द ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन्स ऑफ द फिनान्शियल स्टेटमेंट विल रिव्हील ... त्यासाठी पर्याय आहेत द प्रॉफिटेबिलिटी, द फिनान्शियल पोझिशन, बोथ अँड नन. तर त्याचं योग्य उत्तर आहे बोथ. दुसरा प्रश्न आहे, द रिअरेंजमेंट ऑफ अकाउंटिंग फिगर्स अँड मेथडिकल क्लासिफिकेशन ऑफ डेटा इज कॉल्ड ... पर्याय आहेत इंटरप्रिटेशन, समरायझेशन, ॲनालिसिस, नन. तर त्याचं योग्य उत्तर आहे ॲनालिसिस. तिसरा प्रश्न आहे, द प्रोसेस ऑफ एक्सप्लेनिंग द मीनिंग, सिग्निफिकन्स अँड रिलेशनशिप बिटवीन टू फिनान्शियल फॅक्टर्स इज कॉल्ड ... पर्याय आहेत इंटरप्रिटेशन, ॲनालिसिस, समरायझेशन, नन. तर त्याचं योग्य उत्तर आहे ॲनालिसिस. चौथा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज टेक्निक ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. पर्याय आहेत कॉमन साईज स्टेटमेंट, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट, ट्रेंड ॲनालिसिस, ऑल ऑफ द अबव. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. पाचवा प्रश्न आहे, इन ... फिगर्स ऑफ 2 or more पिरियड्स आर प्लेस्ड साईड बाय साईड टू फॅसिलिटेट इझी अँड मिनिंगफुल कंपॅरिझन्स. पर्याय आहेत कॉमन साईज स्टेटमेंट ॲनालिसिस, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट ॲनालिसिस, ट्रेंड पर्सेंटेजेस ॲनालिसिस आणि नन. तर त्याचं योग्य उत्तर आहे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट ॲनालिसिस. सहावा प्रश्न आहे, ... आर रिक्वायर्ड टू शो फिगर्स टू बी प्रिव्हियस इयर फिगर्स ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स. पर्याय आहेत पार्टनरशिप फर्म्स, कोऑपरेटिव्ज, कंपनीज, गव्हर्नमेंट कंपनीज. तर त्याचं योग्य उत्तर आहे कंपनीज. सातवा प्रश्न आहे, व्हॉट इज शोन बाय अ कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट. पर्याय आहे 2 years बॅलन्स शीट फिगर्स, इन्क्रीज ऑर डिक्रीज इन फिगर्स, पर्सेंटेज ऑफ इन्क्रीज ऑर डिक्रीज, ऑल ऑफ द अबव. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. आठवा प्रश्न आहे, द कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट शोज द इन्क्रीज ऑर डिक्रीज ऑफ ... ओव्हर द प्रिव्हियस इयर. पर्याय आहेत सेल्स, प्रॉफिट, एक्सपेन्स, ऑल ऑफ द अबव. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. नववा प्रश्न आहे, द टेक्निक ऑफ कन्व्हर्टिंग फिगर्स इन टू पर्सेंटेज इन सम कॉमन बेस इज कॉल्ड ... पर्याय आहेत रेशो ॲनालिसिस, कॉमन साईज स्टेटमेंट ॲनालिसिस, ट्रेंड पर्सेंटेज, नन. तर त्याचं योग्य उत्तर आहे रेशो ॲनालिसिस. 10वा प्रश्न आहे, इन कॉमन साईज बॅलन्स शीट ॲनालिसिस द ... आर टेकन ॲज %. पर्याय आहे टोटल असेट, फिक्स असेट, टोटल कॅपिटल, नन. तर त्याचं योग्य उत्तर आहे टोटल असेट. 11वा प्रश्न आहे, द टेक्निक ऑफ टेकिंग फर्स्ट इयर फिगर्स ॲज बेस अँड कम्पेअरिंग विथ सबसिक्वेंट इयर्स इज कॉल्ड ... पर्याय आहेत रेशो ॲनालिसिस, कॉमन साईज स्टेटमेंट, ट्रेंड ॲनालिसिस, नन. तर त्याचं योग्य उत्तर आहे ट्रेंड ॲनालिसिस. 12वा प्रश्न आहे, रेशो ॲनालिसिस इज टेक्निक ऑफ ... ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. पर्याय आहेत ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन, बोथ, नन. तर त्याचं योग्य उत्तर आहे बोथ. 13वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इम्पॉर्टंट स्टेप इन रेशो ॲनालिसिस. पर्याय आहेत कॅल्क्युलेशन ऑफ रेशोज, कंपॅरिझन, इंटरप्रिटेशन, ऑल ऑफ द अबव. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. 14वा प्रश्न आहे, हु इज द युजर ऑफ रेशो ॲनालिसिस. पर्याय आहेत मॅनेजमेंट, क्रेडिटर्स अँड फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, इन्व्हेस्टर्स, ऑल. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑल. 15वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक शोज द फिनान्शियल कंडिशन ऑफ अ बिझनेस इन अ सिम्प्लिफाईड मॅनर. पर्याय आहेत बॅलन्स शीट, रेशोज, फंड्स फ्लो, नन. तर त्याचं योग्य उत्तर आहे रेशोज. 16वा प्रश्न आहे, व्हॉट रेशोज आर अप्लाइड टू फाइंड आउट द इफिशियन्सी ऑफ परफॉर्मन्स ऑफ अ फर्म. पर्याय आहेत ॲक्टिव्हिटी रेशो, प्रॉफिटेबिलिटी रेशो, बोथ, नन. तर त्याचं योग्य उत्तर आहे बोथ. 17वा प्रश्न आहे, व्हॉट ट्रेंड इज प्रोजेक्टेड बाय प्रॉफिटेबिलिटी रेशो. पर्याय आहेत कॉस्ट, प्रॉफिट्स, सेल्स, ऑल ऑफ द अबव. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. 18वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट फॉर कम्पेअरिंग द फर्म्स. पर्याय आहेत रेशोज, ॲब्सोल्यूट फिगर्स, बोथ, नन. तर त्याचं योग्य उत्तर आहे रेशोज.
19वा प्रश्न आहे द असर्टेनमेंट ऑफ ट्रेंड्स हेल्प्स इन मेकिंग डॉट डॉट. पर्याय आहेत स्टँडर्ड्स, फोरकास्ट, बजेट, नन. तर त्याचं योग्य उत्तर आहे फोरकास्ट. 20वा प्रश्न आहे इन व्हॉट वे द रेशो ॲनालिसिस हेल्प्स द मॅनेजमेंट. पर्याय आहेत प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, कंट्रोल, ऑल. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑल. 21वा प्रश्न आहे ऑन व्हॉट बेसिस कॅन रेशोज बी क्लासिफाईड. पर्याय आहेत फिनान्शियल स्टेटमेंट, फंक्शन, बोथ ऑफ अबोव, सब्जेक्टिव्ह मॅटर. तर त्याचं योग्य उत्तर आहे बोथ ऑफ अबोव. 22वा प्रश्न आहे इंटरफर्म कंपॅरिझन विथ रेशोज इज नॉट मिनिंगफुल बिकॉज ऑफ डॉट डॉट. पर्याय आहेत नॉन अवेलेबिलिटी ऑफ आयडियल स्टँडर्ड्स, डिफरंट अकाउंटिंग पिरियड्स फॉलोड, बोथ आणि नन. तर त्याचं योग्य उत्तर आहे बोथ. 23वा प्रश्न आहे व्हॉट इज द सिरियस लिमिटेशन ऑफ रेशो ॲनालिसिस. पर्याय आहेत विंडो ड्रेसिंग, प्राइस लेवल चेंजेस नॉट कन्सिडर्ड, पर्सनल बायस, ऑल ऑफ द अबोव. तर त्याचं योग्य उत्तर आहे प्राइस लेवल चेंजेस नॉट कन्सिडर्ड. 24वा प्रश्न आहे लिक्विडिटी रेशो इंडिकेट्स द ॲबिलिटी ऑफ द कंपनी टू मीट इट्स डॉट डॉट. पर्याय आहेत करंट लायबिलिटी, टॅक्स लायबिलिटी, लॉंग टर्म ऑब्लिगेशन्स, शेअर होल्डर्स क्लेम. तर त्याचं योग्य उत्तर आहे टॅक्स लायबिलिटी. 25वा प्रश्न आहे व्हॉट इज द एक्सपेक्टेड स्टँडर्ड फॉर करंट रेशो. पर्याय आहेत 1:2, 2:1, 2:3, 1:3. तर त्याचं योग्य उत्तर आहे 2:1. 26वा प्रश्न आहे विच इज मोस्ट कॉमनली यूज टूल्स फॉर फिनान्शियल ॲनालिसिस आर. पर्याय आहेत कॅश फ्लो स्टेटमेंट, कॉमन साईज स्टेटमेंट, कंपेरेटिव्ह स्टेटमेंट, ऑल ऑफ द अबोव. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव. 27वा प्रश्न आहे स्टॅटिक ॲनालिसिस इज ऑल्सो नोन ॲज. पर्याय आहेत हॉरिझॉन्टल ॲनालिसिस, व्हर्टिकल ॲनालिसिस, इंटरनल ॲनालिसिस, एक्सटर्नल ॲनालिसिस. तर योग्य उत्तर आहे व्हर्टिकल ॲनालिसिस. 28वा प्रश्न आहे आउट ऑफ द फॉलोइंग विच पार्टीज आर इंटरेस्टेड इन फिनान्शियल स्टेटमेंट्स. पर्याय आहेत फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, क्रेडिटर्स, मॅनेजर्स, ऑल ऑफ दिस. तर योग्य उत्तर आहे ऑल ऑफ दिस. 29वा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग फिनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज डायनॅमिक ॲनालिसिस. पर्याय आहेत स्ट्रक्चरल ॲनालिसिस, स्टॅटिक ॲनालिसिस, हॉरिझॉन्टल, नॉन ऑफ दिस. तर योग्य उत्तर आहे हॉरिझॉन्टल. 30वा आणि शेवटचा प्रश्न आहे द ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट बाय अ शेअर होल्डर इज ॲन एक्झाम्पल ऑफ डॉट डॉट. पर्याय आहेत इंटरनल ॲनालिसिस, एक्सटर्नल ॲनालिसिस, व्हर्टिकल ॲनालिसिस, हॉरिझॉन्टल ॲनालिसिस. तर योग्य उत्तर आहे एक्सटर्नल ॲनालिसिस. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन MCQ बघण्यासाठी आमच्या ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.